बालाजी अमाईन्सच्या वतीने 1,27,00,000 रुपये CSR निधीतून रूपाभवानी स्मशानभूमीत बसवलेली विद्युत दाहिनी महापालिकेच्या उदासीनतेमुळे बंद अवस्थेत आहे. महापालिकेने तात्काळ विद्युत वाहिनीची तांत्रिक दुरुस्ती करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी समाजसेवक तथा उद्योजक केतन वोरा यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. किंवा बालाजी अमाईन्स या लोकांनी भरपूर CRS मधून पैसे दिलेले आहेत. तर बालाजी अमाईन्स यांनी CRS मधून पैसे देताना विद्युत दाहिनी तुळजापूर मेसेज करून दिली होती जवळजवळ 1,27,00,000 रुपयाला आणि ती कॉर्पोरेशनला हँडल केली आणि त्यासाठी 2 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट मनीष एंटरप्राइजला दिला होता काही रिपेअरिंग करण्यासाठी किंवा काय करण्यासाठी. 2 वर्ष कंप्लीट झाल्यावर मी परवा तिथं आमचे नातेवाईक वारले म्हणून बघायला गेलं. ती विद्युत दाहिनी गेले 10 दिवस झाले बंद आहे. एखादा माणूस CRS मध्ये एवढं पैसे देतो आणि आपल्या सुशिक्षित गावासाठी किंवा स्मार्ट सिटीसाठी एवढं करतो आहे तर त्याचा काय फायदा आहे. 1.25 कोटी रुपये पाण्याखाली तिकडे विचारायला गेले की सांगते आज होईल, उद्या होईल, परवा होईल, तेवढं आहे. मग हे जर कॉर्पोरेशनला जर जमत नसलं तर त्या लोकांनी त्या मनीषला परत कॉन्ट्रॅक्ट ते बालाजी अमाईन्सचे ते कॉन्ट्रॅक्टर किंवा काही गावात सामाजिक संस्था आहेत ते 5-5 वर्षासाठी बघतात मेंटेनन्स ते बघतील तसं करावं. नावाला स्मार्ट सिटी आपण फक्त म्हणतो कुठली गोष्ट काही लोक CRS मध्ये या कंपन्या पैसे देतात बालाजी अमाईन्स प्रिसिजन कॅम्प शॉप पण त्याचं मेंटेनन्स करणं सुद्धा एक कॉर्पोरेशनचं काम आहे. आज सिव्हिलमध्ये प्रिसिजन कॅम्प शॉपनी मशीन दिलेले किडनीसाठी व्यवस्थित चालू आहे मेंटेनन्स स्वतःजवळ ठेवलं. मग जेव्हा हँडओव्हर करून घेता तुम्ही लोक तर असं बंद ठेवण्यात काय मग आणि मग तिथे गेले की उत्तरं मिळतात तिकडं स्मशानभूमीत घेऊन जाऊ. अरे त्या माणसाने CRS मधनं बालाजी अमाईन्सने 1.25 कोटी रुपये खर्च करून एवढं सुशोभित स्मशानभूमी केली आहे आणि मग त्याचं मेंटेनन्स होत तर काय मतलब आहे. आज डफरीन चौकात सुद्धा बालाजी अमाईन्सने मोठं हॉस्पिटल तयार करून दिले ते सध्याला थोड्या दिवसात बंद पडलं काय मतलब आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे कॉर्पोरेशनने आपण काय करतो काय नाही हँडओव्हर करतात. हे माझं म्हणणं आहे. म्हणजे असं चिकार गोष्टी आहे पण ही पर्टिक्युलर गोष्ट मला लक्षात येईल 2 वर्षात नवीन मशीन बसवलेली जर बंद पडल्यानंतर जर चालू होत नसेल तर त्या माणसाने दिलेले ते पैसे काय माती मोल आहेत का काय याचं कोण लक्ष देणार आहे. तिथं विचारायला गेलं तर आज होते उद्या होते परवा होते. या 10 दिवसात मी 2 माहिती घेऊन गेलते तिकडे घेऊन जावा की कंबर जवळला तिथं आहे म्हणतात काय मतलब लेखी स्वरूपात तक्रार केली लेखी स्वरूपात महापालिकेकडे तक्रार केली काय करणार. तिथं कोण विचारतच नाही. तिथं गेलं तर कोण विचारलेलं आहे तक्रार केलेलं काय आहे का नाही. मी केलं पण तिथं गेल्यावर कोण उत्तर देत नाही साहेब. मी जाऊन आलो तिकडं हा ते मी ह्या साहेबाला सांगितले त्या साहेबाला इथं आम्हाला साहेब लोक विचारत सुद्धा आणि 2-2 तास बाहेर उभारणार कोण उभारणार आहे बाहेर 2-2 तास तुमची वाट बघत. उद्योजक आहे शेवटी आपण किंवा एक सामाजिक एक गावासाठी स्मार्ट सिटीसाठी आम्ही बघतो काय त्या आमच्या घरच्यासाठी बघत नाही.